उल्हासनगरमधील रेमंड शोरूम समोर शनिवारी मध्यरात्री पंकज निकम या 26 वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती। या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। घटनेचा तपास करताना उल्हासनगर गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत सचिन दिघे उर्फ बबल्या याला अटक केली आहे। उल्हासनगरच्या रेमंड शोरूम समोर शनिवारी मध्यरात्री पंकज निकम या तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी उल्हासनगर गुन्हे शाखेने सचिन दिघे उर्फ बबल्या याला बेड्या ठोकल्या आहेत। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मध्ये रेमंड शोरूमच्या समोर गहुबाई पाडा आहे। गहुबाई पाड्यात जागरण गोंधळाला आलेला जावई पंकज निकम हा शनिवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ॲक्टिवा मोटरसायकलवरून जात होता। यावेळी नाक्यावर दारूच्या नशेत धुंद असलेला सचिन दिघे उर्फ बबल्या याने त्याला अडवलं आणि लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली। त्याच्या खांद्यावर हात ठेवत खिशातील चाकू काढून गळ्यात घुसवला। यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मध्यवर्ती पोलिसांबरोबर संयुक्तपणे उल्हासनगर गुन्हे शाखा तपास करत होती। उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या पोलीस पथकाला बातमी मिळाली की आरोपी बबल्या हा कल्याण रेल्वे स्थानकात आहे। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे, पोलीस कर्मचारी सतीश सपकाळे, सुरेश जाधव, बबन बांडे, अर्जुन मुत्तलगिरी यांच्या पथकाने सापळा रचून बबल्याला ताब्यात घेतला आहे। अटक प्रक्रिया करून त्याला मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे। ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही।